नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज आपण बनवणार आहोत गाजराचा गरम गरम शिरा किंवा हलवाई म्हणू शकतो आपण त्याला। इथे मी अर्धा किलो गाजर घेतलेले आहेत आणि त्याच्यासोबतच एक बीट होतं ते पण घेतलेलं आहे। छान असते बीट या दिवसात खायसाठी। चला तर आता मी पहिले गाजर किसून घेते। चुलई पेटवलेली आहे। गाजर आणि बीट किसून झालेला आहे। आता मी चुलीवर कढई ठेवून देते आणि याच्यामध्ये आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे। आधी 2 चम्मच तूप टाकते। लागलं तर अजून टाकता येईल मग आपल्याला थोडं। आता तूप छान तापू द्यायचं। तूप तापलेलं आहे। आता त्याच्यामध्ये आपण हे काजू बदाम आणि थोडेसे मनुका घेतलेले आहेत, ह्या फ्राय करून घ्यायच्या, म्हणजे छान खुसखुशीत लागतात त्या। थोड्याशा फ्राय झाल्या की काढून घ्यायचं आहे याला आणि नंतर मग किसलेलं गाजर टाकायचं आहे। आता किसून घेतलेलं गाजर भाजून घ्यायचं आहे आपल्याला तुपामध्ये। त्याच्यासोबतच बीट टाकून द्यायचं, म्हणजे व्यवस्थित मिक्स होते ते। बीटचा कलर किती छान दिसते बघा, मस्त लाल कलर आहे त्याचा। त्याच्यामुळे आपला हलवाई छान येते, कलरनी मस्त कलर येते त्याला। असं व्यवस्थित मिक्स करून 2-3 मिनिट भाजून घ्यायचा तुपामध्ये। तुपामध्ये गाजराचा खीस व्यवस्थित भाजून घ्यायचा, कच्चा नाही राहिला पाहिजे। मी असं 4-5 मिनिट भाजून घेतलेला आहे। आता त्याच्यामध्ये आपल्याला हे दूध टाकून घ्यायचं आहे। दूध व्यवस्थित आटवून घ्यायचं याच्यामध्ये, नंतर साखर टाकायची आहे। मी 2-3 कप दूध घेतलेलं आहे अर्धा किलो गाजरासाठी। तुम्ही तुमच्या आवडीने टाकू शकता, कमी जास्त, नाहीतर खवाही वापरला तरी चालते। दूध टाकल्याच्या नंतर सारखं कढईमध्ये चम्मच हलवत राहायचं, नाहीतर खाली बूड लागण्याची शक्यता असते। आता घट्ट होऊन येऊन राहिलेला आहे, थोडंसं अजून एखादा मिनिट होऊ देऊ, नंतर साखर टाकायची आहे। दूध आटलेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे। मी इथे 1.5 वाटी साखर टाकत आहे। हे माप बरोबर 1 वाटीचं आहे आणि अर्ध माप, असं 1.5 वाटी साखर टाकलेली आहे। आता ही साखर व्यवस्थित विरघळून घ्यायची आणि घट्ट करून घ्यायचा आहे आपल्याला शिरा। आता गाजराचा शिरा तयार झालेला आहे। थोडासा होऊ द्यायचा आहे, पण त्याच्या आधी आपल्याला हे तळून घेतलेले ड्रायफ्रूट त्याच्यामध्ये टाकून द्यायचे आणि 1 चम्मच तूप टाकायचं, म्हणजे अजून छान चव येते त्याला। तसा तर गाजराचा शिरा चुलीवरचा एकदम छान लागते। आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे। तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंट करून नक्की सांगत जा, म्हणजे अजून नवीन नवीन रेसिपी मी तुमच्यासाठी आणल। आता थोडासा घट्ट होऊ देऊ, म्हणजे तयार होईल आपला गाजराचा शिरा। तयार झालेला आहे आपला गाजराचा शिरा। आता याला खाली उतरवून घेऊ। मस्त गरम गरम तयार झालेला आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटू अशाच एका नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।